असं अजित पवार म्हणाले. त्यांना नोंदी सापडायला माहीतच नाहीत का काय आणखी? ते महाराष्ट्रातच राहतात का? पण 54 लाख नोंदी सापडल्यात आणि मुख्यमंत्री साहेबांच्या जबाबदार मंत्रिमंडळातल्या मंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं 54 लाख नोंदी सापडल्यात. आणि तुम्ही सांगितलं होतं त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी की कायदा पारित करायला नोंदी लागते आणि आधार लागन मग कायदा पारित करतो. 54 लाख नोंदी मिळाल्या. त्या कायद्यात चौकटीत आहेत का बाहेर आहेत? कायद्याची चौकट तुम्हाला कळती ती वेगळी असती, तुम्ही करतात ती वेगळी असते. ही खरी चौकट आहे. याच्यात मराठा आरक्षणात बसतोय. विनाकारण मराठ्यांच्या विरोधात काही बी भाष्य करून मराठ्यात आणि सरकारमध्ये गैरसमज निर्माण करू नका. तुम्हाला करायचं तर मराठ्याच्या बाजूनं बोला. बोलायचं नसेल तर तुम्ही आत्तापर्यंत गप्प बसले होते तसे गप्प बसा. यासाठी गप्प बसले होते का तुम्ही? मराठ्यांचं टोकरून काढायसाठी. मराठ्यांना बोलायला लावू नका तुमच्या विरोधात. तुम्हाला हे शेवटचं सांगतो आम्ही. मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात. मराठा ओबीसी आरक्षणात आहे. मराठ्यांना आरक्षण ओबीसी आरक्षणातूनच पाहिजे आणि ते आम्ही घेणार आहेत. कोणी पण अडवाया. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.